हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। शिवरायांनंतर आता आंबेडकरांबद्दल राहुल सोलापूरकर बरळला। वेदांनुसार भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरता, सोलापूरकरच्या नव्या दाव्यानं वाद। संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण, मात्र मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार? मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झालीच नसती, दमानी यांचा संताप। बीड हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्यावर कारवाई केली जाणार, बावनकुळेंची ग्वाही। गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं, गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले, सुरेश धस यांचा आरोप। मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकर तडीपा, अवैध वाळू उत्खननासह वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं कारवाई, बोलणं बंद करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा मनोज जरांगेंचा आरोप। कुणाचा नातेवाईक आहे म्हणून कुणाला अटक होत नाही, गुन्हे केल्यास अटक होते, जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। बच्चू कडूंचं अमरावती जिल्हा बँकेचं संचालक पद धोक्यात, कोर्टानं 1 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर पदावरून अपात्र करण्याबाबत सहकार विभागाची नोटीस, 15 दिवसामध्ये म्हणणं मांडण्याचे आदेश, विरोधी गटामधील संचालकांनी केली होती तक्रार। बीडच्या माजलगावामधील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा, 8 दिवसांपासून शेतकरी खरेदी केंद्राबाहेर थांबून, किसान सभेकडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी। छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 31 नक्षलवादी ठार, 2 जवान शहीद, विजापूर जिल्ह्यामधील नॅशनल पार्क परिसरामधील घटना। 31 मार्च 2026 पूर्वी देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आणणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं ट्विट। तर छत्तीसगडमधील सुरक्षा दलाच्या कामगिरीचं कौतुक करत शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदनाही व्यक्त।